पूर्णा तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी शिवाजी खरे यांनी आपल्या मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही असा आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या शेतातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा मावेजा इतरांना नावे देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे। या संदर्भामध्ये त्यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यावर आरोप केले असून त्यांच्या आरोपानुसार समृद्धी महामार्गासाठी त्यांची 7 एकर 20 गुंठे जमीन संपादित करण्यात आली होती, परंतु त्याचा मावेजा देताना अवैध पद्धतीने अधिकार नसताना इतर जणांना देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे। यामध्ये कटकारस्थान करून अर्जदाराचे पैसे संगमत आणि वाटून घेतल्याचा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भामध्ये वारंवार तक्रार आणि न्यायाच्या अपेक्षित असतानाही योग्य ती कारवाई न झाल्यामुळे त्यांनी थेट आमरण उपोषण सुरू केले आहे। शिवाजी जगदीश्वर खरे, राहणार आलेगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। माझी शेती 7.5 एकर 10 एकर विकली होती, त्याच्यातली 7.5 एकरची रजिस्ट्री झाली आणि 7.5 एकर सुग्रीव बाजीराव फड आणि विश्वनाथ देवराव शेळके हे बाई त्याच्या मंडळीच्या नावानं आणि मुलीच्या नावानं, मंडळीच्या नावानं मुलीच्या नावानं, आणि त्याने मला 12-12 लाख रुपयाचे 2 चेक दिले होते। ते चेक बाउन्स झाले, त्याचे कारवाई आम्ही रजिस्ट्री कॅन्सलचा दावा दिलेला आहे कोर्टामध्ये। ते कोर्टात सगळे कागदपत्र आम्ही उपविभागीय अधिकारी गंगाखेडे यांच्याकडे दाखल केले होते, तरी पण तिला काही त्या कागदाचं हे नाही, म्हणून त्यानं काही चिरीमिरी घेऊन त्याचे पैसे मला वंचित ठेवलं। माझी बागायती असल्यामुळं त्या बागायतीचे पैसे जास्त यायला पाहिजे होते, पण सरकारनं त्याच्यात पैसे कमी दिले, बऱ्याच लोकांना कमी दिलेत पैसे, आम्हालाच नाही। तर असं त्यानं हे कोण त्याच्यावर ह्या सगळ्या लोकांवर कारवाई झाल्याशिवाय बावनकुळे साहेबांना त्याला पत्र दिलेले ते याच्यावर कारवाई करा म्हणून। जिल्हाधिकारी साहेबांना अजून कारवाई केली नाही, 8 महिन्यापासून त्याचं पत्र आलेलं आहे। कक्षा अधिकारी यानं उचित कारवाई करा म्हणून पत्र दिलेले, त्या पत्राचं अजून काही उत्तर नाही। म्हणून मी या सगळ्या लोकांवर कारवाई झाल्याशिवाय आणि माझे पैसे त्यानं देतो म्हणजे जमा करा, पैसे जमा करा म्हणून असं आयुक्त कार्यालयातून एक पत्र आलेलं आहे त्याला 30/3ला, ते पैसे सरकार जमा करा। अजून त्याच्यावर काही जिल्हाधिकारी साहेबांना दखल घेतली नाही। पहिल्या जिल्हाधिकारी साहेबावर विभागीय चौकशी करा म्हणून असं पत्र दिलेलं आहे। जीवराज डापकर यांना वाचण्यात आलं म्हणून त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। आयुक्त कार्यालयाचं पत्र जिल्हाधिकारी साहेबाला आलेलं आहे आणि हे पैसे आम्हाला आणि त्या लोकांवर कारवाई झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।